आत्मविश्वासाच्या जोरावर आपण कोणतीही असाध्य गोष्ट साध्य करू शकतो याचा प्रत्यय येतो पंडित शांताराम चिगरी यांच्याकडे पाहून. अंधत्वावर मात करून स्वतःबरोबरच इतरांचं आयुष्यही संगीतमय करणाऱ्या गुरुजींच्या कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा. कर्नाटकातल्या विजापूर जिल्ह्यातल्या खैनूर गावी पंडित शांताराम चिगरी यांचा जन्म झाला. वयाच्या 9व्या वर्षी देवीच्या मोहानं त्यांची दृष्टी गेली. मात्र अंधत्वावर मात करून गेली 60 वर्ष ते संगीताची आराधना करत इतरांना संगीताचं शिक्षण देत आहेत. पंडित नारायण व्यास यांसारख्या दिग्गज संगीतकारांकडून गाणं शिकलेल्या गुरुजींनी तबला वादनाचेही धडे घेतले. त्यांना लाभलेल्या सुरेख देणगीनं त्यांनी अनेक शिष्य घडवले आहेत. शास्त्रशुद्ध संगीताचं शिक्षण गुरुजींमुळे मिळालं असल्याची प्रांजळ कबुली त्यांच्या शिष्या डॉक्टर राधिका पाठक यांनी दिली आहे. लातूरमध्ये स्थायिक होऊन गुरुजींनी इथल्या विद्यार्थ्यांसाठी संगीताची कवाडी उघडी करून दिली असं संगीताचे अभ्यासक अतुल देवगावकर यांनी म्हटलंय. गुरुजींच्या संगीत सेवेची दखल घेत राज्य सरकारनं नुकतंच कंठसंगीत सांस्कृतिक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. त्याचबरोबर आतापर्यंत विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलंय. वयाच्या 80व्या वर्षी अविरतपणे संगीताची सेवा करणाऱ्या पंडित शांताराम चिगरी यांचा संगीत प्रवास आपल्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.